if you are not unable to saw the video, then you may inform me. Okay, today we are starting with your unit number 3, that is the atocoids and related drugs. Okay, the screen is visible? No ma'am, black diste. Okay, now it is visible? No ma'am. No problem. Now it is visible? Yes ma'am, now visible. Okay, then atocoids. Okay, unit number 3, atocoids and related drugs. Simple part, simple bit from your unit number 3, that is the introduction to atocoids and its classification. It is one of the bit from your syllabus. To understood the few further topics, you need to understand what is mean by atocoid. Okay, पुढचे चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की what is mean by atocoid. Then what is the atocoid? Atto, it is a self. Okay, atto is nothing but the self. Ecos is nothing but the healing and the remedy. Okay, atocoid is nothing but the local hormone. Atocoid ला काय म्हणतो आपण? We will call it as a local hormone. Then what is a atto? It is a self, म्हणजे आपण स्वतःहून self. Ecos is nothing but the healing and the remedy. Ecos चा दुसरा मीनिंग काय? Healing and the remedy. Then what is the definition? Atocoid, it is a organic substances. Atocoid काय आहे तर कार्बन कंटेनिंग ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सच ॲज अ हॉर्मोन. त्याला आपण काय म्हणू शकतो? विल कॉल इट ॲज अ हॉर्मोन. इट प्रोड्युसेस इन अ वन पार्ट ऑफ द ऑर्गॅनिझम अँड इट विल बी ट्रान्सफर्डेड बाय द ब्लड ऑर द लिव्ह टू द अनदर पार्ट ऑफ द बॉडी, वेदर इट विल शोईंग इट्स अ फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑर ऑन दॅट पार्ट. म्हणजे सिंपल काय आहे, ॲटोकॉइडला आपण हॉर्मोन म्हणतो. का हॉर्मोन म्हणतो तर ॲटोकॉइड एक ठिकाणी बनतात, त्याच्यानंतर जिथं त्याची गरज आहे तिथपर्यंत त्याला कॅरी केलं जातं विथ द हेल्प ऑफ ब्लड और विथ द हेल्प ऑफ लिव्ह. समजतंय सगळ्यांना? ॲटोकॉइड म्हणजे काय तर हे आपल्या बॉडीमध्ये तयार होणारे सबस्टन्स आहेत. त्याला आपण थोडंसं हॉर्मोन मध्ये पण कॅटेगराईज करतो. का करतो हॉर्मोन मध्ये कॅटेगराईज? का तर ते एका पार्ट मध्ये बॉडीच्या बनतात आणि दुसऱ्या पार्ट पर्यंत त्याला कॅरी केलं जातं. So it is called as a atocoid. Now why it is called as a atocoid? Because these are the self-healing substances. Very simple example is there to understand the atocoid. Many times it is observed that when we went everywhere and that time we will having some of the small accident. Okay, at that time we are not every time prefer to follow the doctor. Okay, that time we will wait for some time, we will apply some of the home remedy and afterwards we will get cured. Okay, why that curing is there? Because in our body there are atocoids are there. म्हणजे एकदम सिंपल एक्झाम्पल, कधी कधी काय होतं आपल्याला थोडंसं कट होतं हाताला, कधी कधी काय होतं आपण कुठेतरी पडतो. ओके, मेनी टाइम्स इट इज देअर. मग प्रत्येक वेळी आपण सिरियस डॉक्टर कडे जाऊन त्याचा अगदी एक्सरे वगैरे ह्या गोष्टी करतो का? नाही करत. काय करतो आपण? वी विल गिव्ह सम टाइम. ओके, अँड देन अवर बॉडी स्टार्टेड टू रिगेन इट. म्हणजे आपली बॉडी नंतर काय करते, हळूहळू हळू ती सूज जी आलेली असते ती उतरवायला चालू करते. किंवा आपली बॉडी काय करते, थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालं तर ऑटोमॅटिक टेम्परेचर वाढवते, आपलं ताप येतो आपल्याला. व्हॉट इज दॅट फीवर? दॅट फीवर इट इज अवर हिलिंग कंडिशन. ओके, म्हणजे आपल्याला स्वतःला बरं करण्यासाठी बॉडी काय करत असते तर बॉडी इज ट्राईंग. And that trying is nothing but the atocoid. कोण करतं हे सगळं? That will done by the atocoid. Understood? त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? It is a self healing substances. आपलं आपल्याला बरं वाटवण्याचं जे काम आहे that is done by the atocoid. All of you understood? लक्षात येतंय? म्हणजे आपल्याला जे ताप येतो it is a good for us. आपल्याला जे सर्दी होते it is good for us. आपल्याला जी सूज येते, कुठे पडतो आपण त्यावेळी जी सूज येते दॅट इज ऑल्सो गुड फॉर अस. व्हाय? बिकॉज द बॉडी इज स्टार्टिंग टू क्युअर अवर सेल्फ. ताप येतो इज सिंपल वर्ड. व्हॉट इज दॅट? अवर बॉडी नो द मायक्रो ऑर्गॅनिझम विल गेट कोॲग्युलेटेड. व्हाय? बिकॉज द मायक्रो ऑर्गॅनिझम इट इज अ प्रोटीन्स. आपल्या बॉडीला माहिती आहे की बॉडीत एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आला तर काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझम? इट इज अ प्रोटीन. मग आपली बॉडी काय करते, स्लाइटली टेम्परेचर वाढवते आपल्या बॉडीचं.
आणि दॅट इन्क्रीज द टेम्परेचर कॉजेस द कोॲग्युलेशन ऑफ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून आपल्याला कधीतरी व्हायरल इन्फेक्शन झालं, काही झालं तर आपल्याला काय होतं, ताप येतो. अंडरस्टूड? दॅट फीवर इज नथिंग बट द इन्क्रीज्ड बॉडी टेम्परेचर. बट अवर ह्युमन बॉडी विल हॅव्हिंग सम ऑफ द टॉलरन्स. मग आपण सगळ्यांना माहिती आहे की हे चांगलं आहे आपल्यासाठी, मग आपण गप्प का नाही बसत? का तर आपल्या बॉडीला पण एक कॅपॅसिटी आहे किती ताप सहन करायचा. ओके, व्हेन इट विल गो बियॉन्ड that time we will prefer to decrease that elevated temperature and that time we are went toward the doctor. All of you understood? पण तोपर्यंत जर आपण थोडा टाइम दिला तर our body will start to regenerate ourselves. Understood everyone? Then we will see the classification. Wait 1 minute. Wait for 1 minute. Okay, here we are. Okay, then we are at the classification. What is the classification of the attocoids? The attocoids are majorly classified into the various sectors or various classes. For example, depends upon their nature. म्हणजे कशा टाइपचं नेचर आहे त्यांचं, वेदर दे आर अमाइन डेरिव्हेटिव्ह, वेदर दे आर पेप्टाइड, वेदर दे आर लिपिड, हे त्यांच्या कुठल्या टाइपचं नेचर आहे ह्याच्यावर ठरतं की ते कुठल्या टाइपचं ॲटोकॉइड आहे. ओके, सो सम ऑफ देम्स आर द अमाइन डेरिव्हेटिव्ह ॲटोकॉइड्स. अमाइन डिराइव्ड ॲटोकॉइड्स आर द नॅचरल अमायनो ऍसिड डिराइव्ड कंपाऊंड. म्हणजे जेव्हा त्या ॲटोकॉइडचा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट जाणवते की ते अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत, म्हणजे अमायनो ऍसिड पासून बनलेत ते. क्लिअर? एक्झाम्पल, इट इज अ हिस्टामाइन, इट इज अ सेरोटोनिन or any histidine like compound. Then next, it is a peptide derivative. What is a peptide derivative? These are the derivative from the proteins and which are the made from the long chain polypeptide. म्हणजे प्रोटीन पासूनच ह्याला आपण सिंथेसिस केलंय, पण ते लॉंग चेन पेप्टाइड्स आहेत. क्लिअर? दीज आर द एंजियोटेन्सिन, ब्रॅडिकायनिन, हे आपल्या बॉडीमध्ये असणारे ॲटोकॉइड्स आहेत. ते कशापासून बनले? दीज आर मेड फ्रॉम द लॉंग चेन पॉलीपेप्टाइड. Then next is a lipid derived compound. These are the biologically active derivatives having the 20 carbon polyunsaturated essential fatty acids, and these are the having the prostaglandin, leukotrienes, interleukins, platelet activating factor. These are the example of that lipid derived ॲटोकॉइड. म्हणजे जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत तर ते बनताना जे प्रायमरी कंपाऊंड यूज होतं, that primary compound are nothing but the lipid. Okay. Then what are the other ॲटोकॉइड्स? Other ॲटोकॉइड्स are not having the specific category. म्हणजे ह्याच्यापासूनच बनतंय, प्रोटीन पासूनच बनतंय, त्याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन्सच आहे, अशी काही सेपरेट कॅटेगरी करण्यासाठी आपल्याला काहीच नाहीये. So at that time we are categorize that type of ॲटोकॉइड into the specific group and there we are called as a endothelium derived relaxing factor. That is a NO, endothelium relaxing factor. Okay, and also cytokinins. आता हे काय काम करतं? ल्युकोट्राइन काय काम करतं? प्रोस्टाग्लॅन्डिन काय काम करतं? एनो काय काम करतं? सायटोकायनिन काय काम करतं? हे सगळं आपण कुठे बघणार आहे? इन द नेक्स्ट चॅप्टर. जे इथून पुढचे चॅप्टर्स आहेत तुमचे, त्यात तुम्हाला आपण डिटेलमध्ये बघणार आहे की व्हॉट इज द एक्झॅक्ट ऍक्शन ऑफ द प्रोस्टाग्लॅन्डिन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झालं म्हणजे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये एंजियोटेन्सिन रिलीज झालं काय होतं, हे आपण सगळं कुठे बघणार आहे? इन द नेक्स्ट चॅप्टर. इथं आपल्याला फक्त काय बघायचंय तर व्हॉट इज मीन बाय ॲटोकॉइड. ॲटोकॉइड कुठल्या टाइप्स मध्ये आपण क्लासिफाय करतो आणि त्याच्या ऍक्शन्स काय आहेत. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? एनीवन हॅव एनी डाऊट? क्लिअर? एव्हरीवन क्लिअर? ओके, दीज आर द रेफरन्सेस विच आय यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस नोट्स. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड द ॲटोकॉइड्स. ॲटोकॉइड लक्षात आलंय सगळ्यांना? सिंपल वर्ड मध्ये तुमचा पहिला जो बीट आहे सिलेबसचा, that is the definition and the classification of the ॲटोकॉइड्स.
Simple. What is the attocoid? Attocoid are the carbon containing compound. That carbon containing compound will having the self healing property. आपल्या बॉडीमध्ये जर एखादी इंजुरी झाली तर ती ऑटोमॅटिकली नीट करण्याचं काम कोण करतं तर ॲटोकॉइड करतं. क्लिअर? अँड देन their classification depends upon their nature, depends upon their synthetic property. They are classified. Okay, and they depends upon their basic nature. Protein derived, lipid derived, polypeptide derived, and other compound. Clear? What is their exact action that we will see in a next one by one bits. तिथून पुढचे जे तुमचे बिट्स चालू होतील तर तिथे आपण बघू की व्हॉट इज मीन बाय सेरोटोनिन, कसं तयार होतं, काय ऍक्शन दाखवतं, हार्टवर काय दाखवतं, किडनीवर काय दाखवतं, दॅट वी विल सी इन अ फ्युचर चॅप्टर्स. एनीवन हॅव एनी डाऊट इन द डेफिनेशन? दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट बीट in your syllabus. That is the attocoid as well as in your day to day life. Day to day life मध्ये पण attocoid it is playing the major role. Understood? Once you will study this chapter and you will saw your some of the body changes, that time you came to understood. Okay, म्हणजे जेव्हा कधी हा चॅप्टर आपल्या सिलेबस मधला कंप्लीट होतो आणि जर आपल्या बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झालंय, कुठेतरी आपण पडलो सपोज, तर त्यावेळी आपल्याला हे जाणवायला लागतं. येस येस, इट इज अ सेम रोल बाय प्लेड बाय दिस ॲटोकॉइड. त्यानंतर आपल्याला समजायला लागतं. इट इज माय एक्झाम्पल, इट इज माय एक्सपिरियन्स, पर्सनल एक्सपिरियन्स, की आपल्याला कुठेतरी लागलं, कुठेतरी खरचटलं आणि त्यानंतर जे स्वेलिंग येतं तर आपल्याला समजतं येस दिस स्वेलिंग इज अ टाइप ऑफ दिस टाइप ऑफ ॲटोकॉइड. दिस टाइप ऑफ ॲटोकॉइड गेट रिलीज्ड सो दॅट आय एम फीलिंग द वार्म सेन्सेशन. This type of atocoid is released so that I am feeling the swelling sensation. This type of atocoid is released so that I am feeling the pain. Okay, चालताना दुखतं वगैरे, that all are released due to the release of atocoids. Clear? Anyone have any doubt? All of you understood? All of you comment in a chat box. Everyone understood? Fast. Reshma ma'am, you are having any problem? Means I saw your hand is raised. No, ma'am. Huh? Okay. 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 Thank you.